ते सुट्टी घेतली नाही आणि त्या सुट्टीत न घेतलेलाच परिणाम आज मी इथे उभा आहे. कारण माझा रिझल्ट जो निघला तो सगळ्या ग्राउंडच्या ह्याच्यावरच आहे. ग्राउंडला मला 46 मार्क आले, लेखीला कमी होते, 78-77 मार्क आलेत मला. सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही कष्ट करतात सगळे पण योग्य जागी नाही करत किंवा सातत्याने नाही करत. तुम्ही कष्ट सातत्याने जर केलं आणि योग्य ठिकाणी जर केलं, योग्य रस्त्याने किंवा मार्गदर्शनाखाली, तर तुम्हाला यश नक्कीच भेटेल. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद शानबाज. यानंतर पुणे लोहमार्गला निवड झालेला केतन धादवड याला विनंती करतो की त्याने त्याचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव केतन शंकर धादवड. मी जेव्हा फॉर्म निवड केली तेव्हा माझ्याबरोबर आशिष असायचा, माझा जिगरी मित्र म्हणजे म्हणावंच लागेल. त्याच्यासोबत मी क्लास जॉईन केला होता, सगळ्यांनाच माहिती. तर त्याची सुद्धा तेवढीच टोटल झाली होती, 138 टोटल. त्याला ग्राउंडला जास्त मार्क होते माझ्यापेक्षा, परंतु त्याचं झालं नाही. पण मी एवढंच सांगेल की मला एवढीच खंत वाटते. माझा मित्र होता, त्यांनी मला सांगितलं इथं फॉर्म भर. मला काहीच कळत नव्हतं या भरती क्षेत्रामध्ये. असं म्हणायला लागेल की झिरो अक्कल असल्यासारखं होतं माझं सर्व. माझे मित्र होते, वैभव सर, परत विशालभाई आहे, यांनी मला लय मार्गदर्शन केलं. परत आपल्या अकॅडमीमध्ये मागच्या वर्षी असलेला अभिषेक जाधव, बाबू म्हणून आम्ही बोलतो त्याला, त्यांनी मागच्या वर्षी काय झालं होतं, 2 वर्षापूर्वी मी फायरच्या भरतीला गेलो होतो. तर तिथे माझा एक छोटासा अपघात झाला. माझा पाय मोडला होता. मी 6-7 महिने बेड रेस्टवर होतो पूर्ण. मला काही चालतं यायचं नाही, काय नाही. 63-64 किलो वजन होतं. त्या वजनाचं 104-105 किलो वजन असं झालं होतं. उठायला त्रास व्हायचा, बसायला त्रास व्हायचा सर्व. पण मग नंतर तो बाबू एक दिवशी आला, मला म्हणला होऊ शकतं तुझ्याकडनं कास्ट म्हणणे, आमच्या सारख्यांना कास्ट नसती, तुला बिचारांनी एवढं देवाने दिले कास्ट आहे, काहीतरी फायदा कर त्याचा. तर मग म्हणलं चला बघू आपण एकदा परत नवीन सुरुवात करू. तर परत एकदा उभं राहिलो, हळूहळू सुरुवात केली. त्यांनी त्या अकॅडमीमध्ये यांची आमची ओळख करून दिली. त्या ओळख करून दिली सरांनी. मग सांगितलं, विचारलं मला कुठल्या कास्ट मध्ये नाही. तर मी म्हणलं असं मागच्या वेळेस साताऱ्याला भरतीला गेलो होतो, साताऱ्याला पडले होते फक्त 26 मार्क. काय सांगायला गेलो लाज वाटायची. सरांना मी म्हणलं सर 26 मार्क पडले. सर म्हणले, विचारलं होईल का ग्राउंड परत ह्या वेळेस. म्हणलं होईल सर, प्रयत्न करू, जास्त प्रयत्न करायचा प्रयत्न करू. तर मग गेलो. आमच्या तिथंच साने चौक मध्ये सुरेश सर म्हणत सर्व सगळे, त्यांच्याकडे हळूहळू ग्राउंडला सुरुवात केली. पहिले इथं विनोद त्यांच्या बरोबर जायचं ते गणेश सरांकडे. ते यायला जायला खूप लांब पडायचं. सकाळी क्लास असायचं 10 वाजता आणि घरी जायलाच 9 वाजायचे. तसंच आवरून डायरेक्ट क्लासला यायला जमायचं नाही. तिथून ते सुरेश सरांकडे गेले, वैभव म्हणून त्यांनी नेलं. तिथं सुरुवात केली हळूहळू. शेवट 1600 पळताना असं वाटायचं का आपण मरतोय का काय, एवढा बेकार वाटायचं. 1600 पळायचं नसायचं. 104 किलो वजन होतं. एवढ्या वजनामध्ये चालायला जडायचं, तर पळणं तर लय लांब होतं. हळूहळू सुरुवात केली, वजन वगैरे कमी करायला सुरुवात केली. हळूहळू होत गेलं. मग नंतर क्लासमध्ये यायचं. इथं क्लासमध्ये आलो, 2-3 आठवड्यांनी पेपर झाला पहिल्यांदा. पहिल्याच पेपरला 28 मार्क पडले. असं वाटलं आपलं काहीच काम नाही इथं, परत द्यावं सोडून. मग ते अभिषेक म्हणून तुम्हाला सांगितलं, त्यांनी सांगितलं अरे काय नाही, मला बी तेवढेच मार्क पडायचे, सगळ्यांनाच पडतात, परत प्रयत्न करत राहा, हळूहळू छोट्या तर प्रयत्न कर. मग केलं परत. म्हणलं बघू, सुरुवात केली. यायचं क्लासला, मन लावून करायचं, रेग्युलरिटी ठेवली, क्लासला येत राहिलो, कंटिन्यू यायचं. बसनी यायचो. घरी गाडी असायची पण घरी गाडी मागायला लाज वाटायची. कसं जाऊ गाडीवर, आपल्याला मार्क पडतात 28-26 आणि घरातलं व्हायचं मला गाडीच्या गोष्टीला जायला. नंतर म्हणलं जाऊ द्या, आपण लावू आता सायकलीवरचा प्रवास केला जरा थोडासा. सायकल घेऊन यायचं बस स्टॉप पर्यंत, तिथं लावायचं सायकल आणि बसने यायचं. इथं रोज दर कमीत कमी 5-6 महिने तसंच केलं मी. असं कोण असलं मला जोडी, सायली वगैरे असली त्यांच्याबरोबर यायचं गाडीवर, ती बी यायची विचार घेऊन मला. तर हळूहळू मग 5-6 महिन्यांनी यायला लागला. म्हणजे 28 50 झाले, 50चे 55 झाले, 60 असे हळूहळू 70 वगैरे असं स्कोर व्हायला लागला. 6-7 महिन्यांनी सरांनी तिकडं साने चौकामध्ये नवीन बॅच चालू केली, तिकडे जायला लागलो. तोपर्यंत नवीन सर होते, जीकेजीएच थोडं समजायला लागलं. मग थोडासा ग्राउंडला बी स्कोर यायला लागला. शेवटी पण भरती जायच्या 1 महिना आधी बी 36 ग्राउंडला मार्क पडायचे. आयला म्हणलं एवढं करून बी 36 पडतात, होतोय का नाही काय माहिती. फॉर्म तर भरलाय 2 जागेत,
2 जागेत म्हणलं फॉर्म भरलं, यांच्या नादी लागून होते का नाही फुल एवढंच टेन्शन असायचं. पण अभ्यास मग नंतर केला होता, पडायला लागले होते 80-82 असे मार्क पडायचे. पण नंतर म्हणलं गोळ्याला ट्राय करायचं. शेवटच्या दिवशी बी म्हणलं गोळा पडतो का नाही म्हणून गेलो ग्राउंडला, गोळा टाकला, गोळा पडला 10 मार्काचा, गोळाच पडाला. मग विचार केला म्हणलं आता बघू जाऊ दे, 39 तरी पडतील, 39 पडलं तरी मग कास्ट मधून होईल 125 ला मला वाटलं काम. मग गेलो भरतीला, गेलो तिथं 1600ला काय 16च पडायचे, कंटिन्यू 16च पडायचे. ते कसं तरी करून 16 पडायचे. 100 मीटरला 2 मायक्रोनी 12 मार्क पडले असते, 12-52 टाइम आला. तिथं मी गेलो म्हणलं आता गोळा तर पहिला गोळा मी 10 मार्क, पहिला गोळा फाऊल दिला, डायरेक्ट त्या पट्टीवरच पाय ठेवले मी. आणि दुसरा टाकला सेफ गोळा म्हणून 10 मार्काचा गोळा टाकला. शेवटचं म्हणलं हातात धरलं, म्हणलं आता बघू तुला पोलीस व्हायचं असेल तर गोळा टाक बाबा. पहिलाच गोळा, तिसरा शेवटचा गोळा आउट ऑफ पडला. तिथंच 41 टोटल झाली. म्हणलं आता काहीतरी आहे गावाला. पेपरला मग इथे यायचं, सरांनी टेस्ट सिरीज घेतली. थोडी भीती होती. इथे आमच्या अकॅडमीमध्ये बी पेपर घ्यायचे सगळे, पण मला लय लाज वाटायची. मला पडायचे 70-50 असे मार्क, आणि आमच्या अकॅडमीमध्ये सगळ्या पोरांना 80-90 असे मार्क पडायचे. आणि म्हणलं आपली 70 आणि 50 ची अगरबत्ती घेऊन काय करू तिथं. मग मला लाज वाटायची, मी जायचंच नाही पेपरला. तर मग इथंच यायचं, मला इथंच वाटायचं इथं. आणि सगळी मला म्हणायची तू काय त्या 80च्या शेजारी बसतो, तुला त्याच्या शेजारी बसून मार्क पडतात, 80 पडतात, 85 पडतात. मी माझं पडतात मला जाऊ. पण मी कुणाला उत्तर नव्हतं देत, कारण कसं असतं आपण उत्तर नसतं द्यायचं, आपल्या कृतीतनं करून दाखवायचं असतं कुणाला बी. मी गेलो, आमचा शेवटचा पेपरचा दिवस होता. पेपरला वगैरे गेलो. पेपर म्हणलं आता एवढं बी काय एवढा असा चांगला अभ्यास नव्हता का, बरं मला 100 पडले असते, मी असं म्हणत नाही. पेपर मला वाटलं जरा आलाय आपला चांगला, पडू शकतो त्याला मार्क. सिली मिस्टेक म्हणलं नाही होऊन जायचं. आणि असला डेंजर पेपर होता, म्हणजे सोपा पेपर होता. आणि असं वाटलं आता तिथं सगळीच जण 100 मार्क घेतील, माझं होतंय का नाही काय काम. असला डेंजर नशीब मला खिडकी होती शेजारी, म्हणून तू वाचलं ना तर असलं डेंजर गरम व्हायला लागलं. अशी कपडे माझी वरली, मला काय समजणच काय होतंय का नाही. आणि मग तेवढ्यातच पेपरला मग मला शेवट घरी आलं. लगेच आम्ही घरी असतोपर्यंत जर आमची आन्सर शीट आन्सर की आलेली होती. घरी आलो, कपडे वगैरे बदलत होते, तेवढ्यात आन्सर की बघितली. म्हणलं चला बघू आपण चेक करू. पहिल्यांदा चेक केलं, पहिल्यांदा दिसले 95 होते. नंतर म्हणलं असं एवढं नाही पडणार 95, परत एकदा चेक करू. परत एकदा चेक केलं तर 94 मार्क पडले होते. मग संध्याकाळी सगळ्या पोरांची मिळून सगळ्यांचे मार्क आले. सरांना सांगितलं सर 94 होते स्कोर. सर म्हणले होईल, 135 स्कोर होते. म्हणलं होऊ शकते. तर मग चेक केला, संध्याकाळी सगळ्या पोरांचे मार्क आले, म्हणजे आपल्या कास्ट वगैरे. मी सगळ्या पोरांचे मार्क लिहून ठेवले होते. आमच्या कास्टची 42-43 पोरं झाले होते, सगळ्यांचे मार्क लिहून ठेवले होते एका वहीवर. म्हणलं सगळ्यांचे टोटल करून बघू. टोटल केले, त्याच्यामध्ये आम्ही 3 जण होतो. एक 137 वाला होता, एक 135 वाला माझा होता, आणि एक 134 वाला. त्याच्यात बी भीती 134 वाला वरती यायला बसलाय, तो बी माझ्यापेक्षा एजनी मोठा होता 1 वर्षाने. म्हणलं आता इथं बी. पण मग मी सरांना सारखं विचारायचं, जाऊन भेटायचं वगैरे, म्हणायचं सर होईल का काम, होईल का. पण कसं थोडस मी यावेळेस मन लावून कष्ट केलं होतं. देव आपल्याला देत असतो, आणि आपल्या सरांचा मॅडमचा आपल्याला साथ आहे, त्याच्यामुळे काय होणार नव्हतं. मला माहिती होतं माझं काम होणार आहे, माझं नाव 2 नंबरले. पण असं भीती वाटायची की एनसीसीचे मार्क आले कुणाला तर असं नको वाटायचं बाबा कुणाला सांगायला काय झालंय गेलो. आणि मग आलं, रिझल्टच्या दिवशी आला, चांगलं वाटलं. हे याचं सगळं श्रेय मी आमच्या कृष्ण सरांना देतो, मॅडमला देतो, परत आमचे विक्रीचे असलेले सुरज सर यांना देतो. त्यांच्यामुळे झाले 26 मार्काचा पोरगा 41 मार्कवर जाऊ शकतो, आणि 28 मार्क घेणारा पोरगा 94 मार्क पाडू शकतो. तर तुम्ही सगळेजण पाडू शकणार. तुम्ही माझ्यापेक्षा खूप हुशार मुलं आहे तिथं, मी बघितलं. कारण की आम्ही यायचं सर इथं गणित सांगायचं, जागच पोर लगेच उत्तर काढून टाकायचे. आम्ही लय सरांचं सोडून नसतोपर्यंत आम्ही गणित सोडत बसायचो. पण एवढंच सांगतो, हार मानू नका, सगळ्यांचं काम होणार असतं. फक्त मनात जिद्द पाहिजे. फक्त नवीन हातास एखाद्याला कोणाला हार आली असेल तर तुम्ही हारायचं म्हणजे सोडून देऊ नका, परत एकदा नव्याने सुरुवात करा. सगळीजण पोलीस होणारे असतात, असं नाही का कुणाचं होणार नाही. ज्यांनी सुरुवात केली मन लावून ते सगळीजण पोलीस होणार. एवढंच सांगतो, मी थांबतो. धन्यवाद मित्रांनो. आपला 28 गुणांपासून सुरू झालेला प्रवास 94 पर्यंत येऊन पोहोचला, याचं अचूक विश्लेषण त्यांनी केलं. यानंतर दरम्यानच्या काळामध्ये आपला माजी विद्यार्थी आणि सध्या पिंपरी चिंचवड पोलीस मध्ये कार्यरत असलेला शरद भोसले याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी शरद भोसले आणि त्याच्यासोबत आलेले त्याचे मित्र पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांनाही विनंती करतो आपण समोर यावं
आणि वैभव झापडे आणि सूरज कांबळे यांचा सन्मान करावा अशी त्यांना विनंती करतो. या. आहे ना. यानंतर पुणे लोहमार्ग पोलीस म्हणून निवड झालेला रोशन किनगे याला मी विनंती करतो की त्याने त्याचं मनोगत व्यक्त करावं. फर्स्ट ऑफ मी सरांना आणि मॅडमला थँक्यू म्हणतो की त्यांनी मला इथं बोलण्यासाठी चान्स दिला. पहिल्यांदा बोलतोय, त्याच्या अगोदर कधी बोललो नाही. तर माझा भरतीचा प्रवास चालू झाला 2023 पासून. मी स्टार्टिंग केली होती अग्निवीर भरतीपासून. म्हणजे त्यावेळेस माझं वजन काहीतरी 45-46 किलो होतं. पळायला एकदम छान होतं. म्हणजे मी आणि माझा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे हेमंत पवार, जो पुणे पोलीस टॉपर आहे चालकला. तर आम्ही दोघं सोबतच प्रॅक्टिस करायचो, सगळ्या गोष्टी सोबतच, म्हणजे खाणं पिणं वगैरे सगळं, म्हणजे फॅमिली रिलेशन होते पूर्ण आमचे. तर तो म्हणजे पळण्यासाठी तो म्हणजे ससाच होता पूर्ण, पळायला एकदम खतरनाक. म्हणजे त्याच्यासारखं पळणं कोणाला जमणार नाही इथं. तर त्यांनी तेवढा टाइम दिलेला आहे. म्हणजे पुण्याला आपलं ह्याला पुण्याचा आलं त्यांनी पूर्ण 50 पैकी 50 म्हणजे मार्काचं ग्राउंड टाकलं होतं. तर 2022-23 पहिली अग्निवीर भरती दिली. त्याच्यामध्ये दोघांचंही ग्राउंड निघलं होतं. पण आता नशिबाने साथ दिली, म्हणजे मेडिकलला गेलो पूर्ण. त्याच्यानंतर मग 2024 पासनं मेन म्हणलं त्यांनी इथं अकॅडमी लावली होती. त्यांनी मला सांगितलं की नाही का सरांकडे अकॅडमी लाव वगैरे, नाही का सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर मी पण लावली. तिथनं माझा प्रवास सुरू झाला. मी पहिला जो पेपर दिलता, म्हणजे ग्राउंड एवढं नव्हतं माझं, 1600 होतं फक्त, गोळा आणि 100 वगैरे काहीच नव्हतं. कारण की मेन आर्मीला फक्त 1600 लागत होतं. तर मी मेन 1600चं प्रॅक्टिस जास्त करायचो. गोळा वगैरे माहितच नव्हता. माझा पहिला गोळा पडायचा 4 मार्काचा, 5 मार्क, म्हणजे पोरींसारखे माझे गोळे पडायचे. ते मेजर सर होते आपले, मेजर सरनी पण बघितलं होतं, त्यांना पण माहिती सगळ्या गोष्टी. म्हणजे जरा घरची परिस्थिती ढासळली, कामाला वगैरे जायला लागलो. तरी पण मी अकॅडमी वगैरे कधी एवढं कंटिन्यू सातत्य ठेवलं नव्हतं यावेळेस. कारण की जेवढा माझ्या मित्रांनी कष्ट केलेत ना, तेवढं तुम्ही कष्ट घेतलं ना, मला एवढं सुद्धा माहिती आहे. त्यांनी मला सांगितलं, त्यांच्या घरच्यांनी समजून सांगितलं पूर्ण की तर तू पण होशील वगैरे. आपलं त्याचं इथलं भाषण बघितलं. भाषण बघून मग एक जिद्द पेटली की बाबा आपल्या सोबतचा मुलगा होऊ शकतो, तर आपण काय नाही होऊ शकत. कोणत्या कारणावर आपण महाग राहिलो, सगळं वगैरे एकत्र पहिलं वहीवर लिहून काढलं. आपण किती टाइमपास केला, कुठं काय केलं, सगळ्या गोष्टी लिहून काढल्या. त्याच्यानंतर विचार केला की बाबा खरंच म्हणजे आपण त्याच्यापेक्षा किती कमी आहे ह्या गोष्टी मला अनुभवल्या. कारण की तो आधीपासून पळायला एकदम भारी होता. मी पण तसं होतो. कारण की अग्निवीरला आम्ही दोघांनी सोबत ग्राउंड काढलं होतं. त्याच्यानंतर पण तो पण मेडिकलला गेला, मीही मेडिकलला गेलो. मेडिकलला गेल्यानंतर म्हणलं आता दुसऱ्यांदा पण भरती दिली अग्निवीर, त्यावेळी मेडिकलला गेलो. म्हणलं आता फायदा नाही देऊन, मग आता घरचे म्हणले कामाला वगैरे बघ कुठंतरी. मग काम वगैरे चालू केलं. मग टाटा मोटर्सला कामाला होतो मी. टाटा मोटर्सला काम करता करता त्यांनी मला सांगितलं की अकॅडमी वगैरे लाव. मग सरांकडे आलो, सरांना सांगितलं सगळं, सर असं असं आहे म्हणून. माझी घरची परिस्थिती एवढी नव्हती त्यावेळेस. मी इथं राहिला होतो. मेन आपलं पाणी टाकी संतुष्टीकरण वगैरे सिंगल रूम होती. वडील आपल्या कंपनीत कामाला जात होते सायकलवरती. एवढी काही परिस्थिती नव्हती की म्हणजे अकॅडमी लावू शकत होतो मी. कारण की मी स्वतः कामाला वगैरे जाऊन 11-12 स्वतः केली, 15 पर्यंत शिक्षण मी स्वतः केलेलं आहे. कामाला वगैरे जाता जाता माझा जो पहिला पेमेंट आला तो अख्खा मी कृष्णा सरांना अकाउंटला पाठवला होता. अजून सुद्धा ते ट्रान्झॅक्शन आहे माझ्याकडे. कारण की मला माहिती होतं की 100% तुझं काम कधी ना कधी होणारच आहे. त्याच्यानुसार मग त्यांनी मला हिंमतनी सांगितलं की तू कर अभ्यास वगैरे. त्यावेळेस पहिला पेपर मी संत ज्ञानेश्वर दिलता. त्यावेळेस सरने डेमो घेतला होता. मला पहिल्या आपल्या पेपरला अक्षरशः 8 मार्क आले, 100 पैकी 8 मार्क. स्वतःलाच लाज वाटली बाबा आपण म्हणजे बाकीच्या पोरांपेक्षा काय तुलनेत किती कमी आहे ना, म्हणजे स्वतःलाच लाज वाटली त्या गोष्टीची. नंतर हळूहळू अभ्यास वगैरे करायला लागलो. त्या गोष्टी झाल्या. मग परत जरा घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ढासळली पूर्ण. परत मी जरा अकॅडमी बंद केली 4-5 महिने, म्हणजे 7-8 महिने तर बंदच होती माझी अकॅडमी. कारण कंटिन्यू मी कामाला जायचो. पोरांना पण माहिती, आपलं केतन झाला, वैभव झाला, परत आशिष झाला, आम्ही सगळे एकत्रच कामाला जायचो. कारण मी त्यावेळेस इव्हेंट मॅनेजर म्हणून असं काम वगैरे हँडल करायचो. काम करता करता नंतर फॉर्म वगैरे भरले. मला मेन आशिष आणि हिंमतने सांगितलं की तू आमच्यासोबत फॉर्म भर. कारण की त्यावेळेस माझा एवढा अभ्यास वगैरे नव्हता. जसं मग 4 ते 5 महिन्यावर आलो तसं त्याच्यानंतर मग काम वगैरे सोडलं थोडं मध्ये. तरी पण मी कामाला जात होतो. काम वगैरे सोडलं, सगळ्या गोष्टी स्वतःचा डाएट वगैरे स्वतः पुरवला. परत शूज वगैरे काय घ्यायचं असेल सगळं स्वतःच केलं मी. तरी पण माझ्या आईवडिलांनी मला भरपूर सपोर्ट केला.
ते म्हणले की तू कर, आम्ही आहे तुझ्या मागं, तुला कुठल्या गोष्टी कमी पुढे जाणार नाही. तरी पण एक लाज वाटते स्वतःच्या मनाला की बाबा आपण कवर घरच्यांना पैसे मागणार. कारण की वडील आमचे म्हणजे वडिलांना आमचं जरा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. कंटिन्यू त्यांना महिन्याला 2-3 हजार रुपये ते चेकिंगसाठी किंवा त्या गोष्टीसाठी मेडिसिनसाठी जात होते. आणि भावाला माझ्या मेन ते जरा झटका येतो त्याचा म्हणजे ते प्रॉब्लेम. त्याच्यामुळे कसं घरच्यांना लाज वाटायची की कुठून आपण पैसे मागणार, काय करणार. त्याच्यामुळे मला ही सगळी पोरं म्हणायची की जाऊ नको कामाला रविवारचं. मी रविवार सुद्धा कामाला जायचो, त्यांना सुद्धा माहितीये, केतनला माहितीये, बाबाला माहितीये. मी संडे सुद्धा सोडला नाही कामासाठी, संडे सुद्धा कामाला जायचो. का की बाबा आपल्या कुठेतरी थोडंफार पैसे आले की आपल्याला काहीतरी गोष्टी घेता येईल, काहीतरी डाएट करता येईल, परफेक्ट वगैरे सगळ्या गोष्टी. तर नंतर मग मला त्याने सांगितलं ग्राउंडला वगैरे, ग्राउंड चालू केलं. ग्राउंड नंतर एवढे काही मला मार्क पडले नाही. मला पुणे मला 39 मार्क होते. शेवटच्या टप्प्यात मी गोळा आउट ऑफ करून टाकला. कारण की आता तेच माझ्याकडे मार्ग होतं की फक्त गोळाच आउट ऑफ करा, दुसरा काय ऑप्शन राहिला नव्हता. गोळा आउट ऑफ केला, पेपरला वगैरे गेलो, पेपरला आले 91. सरांना फोन केला, सरांना विचारलं होतंय का, सर म्हणतील 100% होईल. तेच विश्वास ठेवला, देवाकडे प्रार्थना वगैरे केली. आणि माझी आई रोज सतत रडत होती देवापुढे की बाबा होऊ दे याचं एकदाच. तर तसं झालं, शेवटच्या टप्प्यात रिझल्ट लागला आणि 100% माझं काम झालं. याचं पूर्ण श्रेय मी कृष्ण सर देतो. कारण की त्यांनी आता कुठलाही विद्यार्थी जो 8 महिने अचानकच गायब होतो तर पुढं त्याला कसं घ्यावं क्लासमध्ये, म्हणजे एखाद्याच्या मनात काहीतरी शंका येते ना, पण ते शंका न बाळगता सरांनी मला अकॅडमीत येऊ दिलं व पेपर वगैरे देऊ दिले. त्यासाठी मी खरंच सरांचं मनापासून हृदयापासून धन्यवाद म्हणतो की खरंच सर तुम्ही जर सपोर्ट केला नसता, तुम्ही जर मला पेपरसाठी एवढं मार्गदर्शन केलं नसतं तर मी इथपर्यंत आलो नसतो. सगळ्यात मोठं श्रेय जातं की माझ्या आई वडिलांना, कारण की त्यांनी जेवढं सोसलं आहे माझ्यासाठी म्हणजे सांगू शकत नाही त्या वेदना, त्या गोष्टी की माझे वडील इथून तर MIDC पर्यंत म्हणजे तब्बल 11 किलोमीटर सायकलवर जॉबला जायचे. तर खरंच म्हणजे सांगू शकत नाही की आई वडील आपल्यासाठी जेवढं करतात ना ह्या जगात तेवढं कोणीच करू शकत नाही आणि कोणी करणारही नाही मित्रांनो. त्याच्यामुळे शेवटपर्यंत असंच कष्ट करत राहा. तुम्ही आज मी बोलतो, उद्या तुम्ही बोलणार आहे. प्रत्येक जणांचा टाइम येत असतो, प्रत्येक जणांची वेळ असते. त्या वेळेसाठी तुम्ही कष्ट करा, सगळ्यांचा टाइम येणार, सगळ्यांची वेळ येणार, सगळे सिलेक्शन होणार आहे. फक्त त्यावरती आपल्या आई वडिलांचे कष्ट कुठं वाया जाऊ देऊ नका, एवढंच मी म्हणतो आणि थांबतो. एवढा खर्च प्रवास रोशनचा होता हे मला आजच माहित झालं. कारण अत्यंत दररोज रविवारी पण कामाला जाऊन एवढं सातत्य टिकवणं आणि सिलेक्शन होणं खूपच अवघड गोष्ट आहे. कारण 100% आपल्याकडे 24 तास असतात, आपल्याला 24 तास अभ्यासच करायचा असतो, पण त्याला 8 तास काम करून नंतर अभ्यासासाठी वेळ किंवा ग्राउंडसाठी वेळ द्यायचा होता. अतिशय खडतर प्रवास करूनही त्यानं हे यश साधलं, त्याबद्दल त्याचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. यानंतर विशालला शेवटी घेऊ. यानंतर थोडस 2 मिनिट यानंतर सूरज कांबळे याला विनंती करतो की त्याने त्याचं मनोगत व्यक्त करा. आजपर्यंत काय करतो? माझं नाव सूरज कांबळे. लय नाही 3 महिने झाले मला क्लासला येऊन. सरांचा पण सपोर्ट होता, या पण सरांचा सपोर्ट होता गणितासाठी, परत GK साठी. सरांच्या टेस्ट व्हायच्या, गणित सरांच्या पण टेस्ट व्हायच्या. मी रोज आकुर्डी ते साने चौक रोज ये जा करायचो. 10 किलोमीटर असं रोज चालत यायचं, चालत जायचं. पोरं म्हणायची काय भाऊ तुझ्या गाडी नाही का? म्हणलं नाही भाऊ, आपलं येतो चालत चालत निवांत जातो. तुला सोडू का? म्हणाले नाही नको भाऊ, म्हणलं मी माझं जातो येतो. म्हणलं नाही तुला सोडा, केतन सोडायचं कधी. तसंच झालेलं पण नाही. 3 महिने क्लास केला, सरांचं मार्गदर्शन लागलं. सर म्हणले सूरज आता आपण टेस्ट घेऊ म्हणले. ग्राउंड झाले आणि ग्राउंड झाले माझं 22 पोरं होते माझ्या संघ प्रकल्पाचे. त्यात मला एकट्याला 42 होते, बाकी सगळे होते 40, 32, 30 असे होते. आणि पेपरला पण एवढे होते की 60 मार्क पडले मला. आणि पहिल्या 2 जागा होत्या प्रकल्पाच्या PCMC ला. मग 2 जागा झाल्यानंतर 110 का 130 जागा वाढल्या. त्यानंतर 1 प्रकल्पाची वाढली आणि ती जागा आज मी घेतली प्रकल्पाची 3 नंबरची. ते माझ्या नशिबाने मला साथ दिली की बाबा प्रकल्पाची 3 जागा घेतली. 22 पोरं काढली, त्यातला 3 नंबरला मी होतो. चुकून माझ्याकडून राहिला होता 1 जण खाली, तो होता 108 वाला. आणि 116 वाला होता, 103 वाला होता आणि 100 वाला होता. जर NCC वाला 100 वाला जर 5 मार्क भेटले असते तर आज मी तो उभा नसतो राहिलो. ती आज माझी जागा गेली असती. लय नाही बोलत, सगळं कष्ट करा, कष्टाला फळ भेटतं. मी आज 6 वर्ष झालं कष्ट करतोय आणि मला सांगायचं तात्पर्य मी आज 100 किलोमीटर पळलेलो आहे. दगडूशेठ ते बारामती पळलेलो आहे. 100 किलोमीटरची मॅरेथॉन मी पळलेलो आहे. दादांचा वाढदिवस होता, अजित दादांचा. त्या वाढदिवसानिमित्त मी 100 किलोमीटरची रनिंग पार केलेली आणि तिथं पण मला सत्कार केला बारामतीत जाऊन. आम्ही दोघं तिघं होतो. आमचे कोच होते त्यांनी 50 किलोमीटर केलं जेजुरीपर्यंत आणि मी आमचे पुढे जेजुरी ते पुढं
बारामती ते 50 किलोमीटर असं आम्ही 100 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली होती. तिथं पण सत्कार केला माझा. सगळ्यांना अभिनंदन. आज पण भरपूर जणांचे ज्यांचे फोन येणार नव्हते त्यांचे फोन आले की अभिनंदन भाऊ तुझं. ठीक आहे म्हणलं, धन्यवाद म्हणलं. कष्ट करा, कष्टाला फळ भेटतच. लय नाही बोलत. धन्यवाद. थँक्यू सर. त्यानंतर शेवटचं मनोगत विशाल सोंडकर. सर, व्हायचंय तर पिंपरी चिंचवडलाच व्हायचं, नाही तर नाही झालं तरी चालेल अशी शिस्त बाळगणारा विशाल सोंडकर याला मी त्याचं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी बोलवतो. खूप दिवसापासून तरसत होते ते बोलण्यासाठी. एका वर्षापूर्वी चान्स भेटला होता, पण माझं मन समाधान नव्हतं. मला पाहिजे ते भेटलं नव्हतं. त्यामुळे बऱ्याच कधी परत असं वाटत होतं भरती निघेल, कधी मी होईल असं झालेलं. पण मला प्रेशर खूप होता याच्यासाठी की तू जॉईन कर, आलेली पोस्ट कोण सोडते असं तसं. पण मी आधीच ठरवलं होतं मी ग्राउंडला नाही जाणार, तिथपासून पेपरला नाही जाणार. परत बळच ह्याच्यासोबत चल त्यासोबत चल असं म्हणून मला पाठवलं. ग्राउंड दिलं, पेपर दिले. नंतर मग ज्यावेळेस सिलेक्शन झालं, आता म्हणलं जाणार. म्हणलं नाही, मी नाहीच जाणार. बरेच जण म्हणते नाही तू जाणार. म्हणले ठीक आहे बघू, म्हणलं वेळ ठरवला. आता मग त्यानंतर ठरवलंच होतं. सरांना पण म्हणलं सर मला नाहीच करायचं, म्हणलं मला झालं तर इथंच व्हायचं, म्हणलं आपल्या जिल्ह्यात, नाही तर बाहेर कुठं जाणार नाही म्हणले. सर म्हणले चालते सोड मग, पण इथंच फॉर्म भरायचं आणि टॉपच मारायचं. मला आनंद झाला. सरांनी एवढी माझ्याकडून अपेक्षा ठेवली की मी टॉप मारू शकतो म्हणून. मी पण खुश झालो. माझा स्कोर कंटिन्यू तसाच यायचा, 135च्या आसपास टोटल राहायची. म्हणलं अजून आहेत बऱ्यापैकी 5-6 महिने टॉप बसेल आरामात. मग कंटिन्यू तो स्कोर होता. आम्ही जेव्हा डेमोला जायचो, माझ्या मित्रांचा पण माझ्यासारखा सेम स्कोर असायचा किंवा माझ्यापेक्षा जास्त असायचा. सगळे त्याच रेंजचे होते, त्यामुळे एकदम पॉझिटिव्ह होते. आणि असं वाटलं की आता जेवढे पण फॉर्म भरले सगळ्या पोस्ट काढू आपण आरामात, असं ह्या कॉन्फिडन्स मध्ये होतं. किती पण कमी जागा असो, चालक वगैरे सगळं काढलं असं वाटलं होतं. पण एक दिवस अचानक 12 जानेवारीला खूप त्रास व्हायला लागला. अचानक असं शरीरातून ताकदच निघून गेल्यासारखं झालं. मग डॉक्टरांनी चेकअप केलं तर काय वेळ असं सांगितलं. एवढं टेन्शन मध्ये आलेलो. म्हणलं आता 20 तारखेला तर ग्राउंड चालू होणार त्यावेळेस. पण नंतर मग तारीख असं पुढे जात मग काही दिवस दवाखान्यात काढले. 27-28 पर्यंत तरी बेडवरच होतो मी. आणि मग तिथून पुढे 8-10 दिवस भेटले मला ग्राउंडसाठी. ग्राउंडला गेलो की मग 10-1 दिवस भेटला. आपण 10-1 दिवसात काय करणार, म्हणजे पूर्णपणे कव्हर झालं नव्हतं. डॉक्टर म्हणलेले किंवा 2 महिने फुल रेस्टची गरज आहे, नाही केलं तर मग अवघड आहे. कावीळ पोटात तरली तर ऑपरेशन वगैरे करायला लागू शकते, सूज जास्त आहे लिव्हरला तुझ्या. ठीक आहे म्हणलं, नाही करत. पण गेलो, काय थांबवलं नाही. आता 4-5 दिवस केली प्रॅक्टिस. पण हे सर्व माझ्या मित्रांशिवाय शक्य नव्हतं. म्हणजे एवढं पॉझिटिव्ह ठेवलं सगळ्यांनी. आमचा साईनाथ रूप होता फेमस. एवढं सर्वांनी पॉझिटिव्ह ठेवलं मला. सगळं म्हणजे काय नाही तू मारणार टॉप आरामात. एवढा कॉन्फिडन्स कोण न्यायचा काय. 400 मीटर मारल्यावर पोट धरून बसायचो. सगळी ताकद संपली होती, लिव्हरला सूज होती, त्यामुळे पळणं व्हायचं नाही. पण कस तरी 4-5 दिवस फॅट लॉस केलं, प्रॅक्टिस केली. आणि टायमिंग असं झालं की ग्राउंड म्हणजे आजारी पडायच्या आधी 45-48 ग्राउंड पडायचं. नंतर मग ज्यावेळेस गेलो सगळ्यांना तेच वाटलेलं 45 किंवा 48 तर आरामात टाकणार. ग्राउंडला गेलो, पहिलाच दिवस होता त्यामुळे उशीर झाला. 12 वाजता पळवलेलं. 1600ला गेलो. पहिले 2 राऊंड एकदम व्यवस्थित मारले. म्हणलं आता नेहमी सारखं 35च्या आत आरामात आउट ऑफ टाकायचा प्रयत्न करू. पण जसं 1000 मीटर झालं लिव्हर परत दुखायला लागलं खूप. मग कसं बसं कम्प्लीट केलं. म्हणलं 35च्या आत तरी आलो असेल. तिथे गेलो आणि साईन करायला बघितलं 5:30.7 मायक्रो 7. म्हणजे 20 सेकंद ऑलरेडी मी ओढलो होतो तेवढं, पण मायक्रो 7ने माझे 2 मार्क गेले. खूप वाईट वाटलं, अक्षरशः मारून घेतो तुम्ही स्वतःला तिथं. ज्यावेळेस 1600 झालं तेव्हा पण खूप दुखत होतं. इकडे पडलो होतं एका बाजूला, पोलिसांनी उचलून आतमध्ये नेलं. तिथं बेडवर झोपलो, डॉक्टरांनी वगैरे चेकअप केलं. ते झालं, खूप टेन्शन मध्ये आलेलो. मग नंतर शंकर होता माझ्यासोबत. शंकर आला, त्यांनी स्ट्रेचिंग वगैरे केली. जाऊ दे मला, टेन्शन घेऊ, 100 पण आउट ऑफ तू 100% मारशील असं तसं बोलला. मग गेलो, गोळा टाकला, गोळा आउट ऑफ टाकला. परत 100ला आलो. मला आता 100 तरी आउट ऑफ टाकू. 100ला गेलो, परत तिथं 11:78 टायमिंग आला. परत मायक्रो सेकंदांनी गेलो. म्हणजे टोटल 0.33 सेकंदांनी 5 मार्क जागेवर गेले होते माझ्या हातात, जे माझ्या हक्काचे होते. मला वाटत होतं 48 तारवत बसेल. तेवढं झाल्यावर असं वाटत होतं पोस्ट काय कशी निघणार.
नंतर एवढा कष्ट होतो. परत तिथं अकॅडमीत आलो त्या दिवशी सर म्हणले यार काय प्रॉब्लेम आहे, 43 चांगले मार्क आहे, तू तुला फक्त पोलीस व्हायचं, तू डायरेक्ट जाऊन बसला तरी पण पेपरला एवढे मार्क पडतात तुला की तू पोलीस होशील, अभ्यास कर ओपन मधून तू होतोय आरामात सिलेक्ट. पण मन मानायला तयार नव्हतं, कारण वर्षभर एवढे कष्ट केले होते. इंद्रायणनगरला जे प्रॅक्टिस करत त्यांना माहिती आहे, म्हणजे सगळे पार ऊन असो पाऊस असो काय असो सगळे बाजूला बसले तरी आम्ही चालूच असायचो. आमच्या डॉक्टर होतं 100 आउट ऑफ मारायचं. माझ्या मित्रांचं पण खूप चांगलं होतं, त्यामुळे कॉम्पिटिशन चांगलं होतं 100ला. असं वाईट वाटलं होतं, मला रडूच आवडलं नाही त्यावेळेस. प्रथम शॉट तिथे रडलो. मग जाऊ दे म्हणलं आता अभ्यास करू. मग त्या दिवशी खूप त्रास झाला. सर म्हणले रेस्ट कर, काय दिवस आजार येतं. परत डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी 2-3 दिवस ऍडमिट करून घेतलं. लिव्हर जास्त सूज वाढलेली त्यामुळे. मग तिथून पुढे 20-25 दिवस भेटले होते अभ्यासाला. कसा बसा थोडा थोडा अभ्यास करत गेलो. मग नंतर एक कॉन्फिडन्स होता आतून, म्हणजे मला तरी वाटत होतं पॉझिटिव्ह होतो. पण माझे मित्र जेवढे होते ना माझ्या बाबतीत पॉझिटिव्ह, त्याशिवाय शक्य नव्हतं. म्हणजे इतका मी ढासळलेलो होतो, पण सगळं माझ्याबद्दल एकदम पॉझिटिव्ह बोलायचं. सगळ्यांनी एवढा धीर दिला अभ्यासाच्या बाबतीत, ग्राउंडच्या बाबतीत पण. ह्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह करणारे लोक असतील ना, आजारी पडला आता गेलाय आज ह्याच्यावर असं चालू आहे तसं झालं असं जर सांगणारे असतील तर 100% मग त्याचा परिणाम होतो तुमच्यावर. म्हणजे ही गोष्ट मी आधी अनुभवलेली. पण ह्यावेळेस माझ्या बरोबर एवढे पॉझिटिव्ह मित्र होते, त्यांच्यामुळे मी खरं तर इथपर्यंत जाऊ शकलो हे मी ठामपणे सांगतो. तुमच्याशिवाय हे सगळं शक्य नव्हतं. जेवढे पण माझे मित्र होते त्यांच्यामुळे मी आज इथे. कसा बसा गेलो पेपरला, आणि जेवढं होईल तेवढं तब्येतीला सांभाळा. म्हणजे ग्राउंड बरोबर त्याचा जरा माइंडवर पण इफेक्ट होतो, अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं तब्येतीला जपा असं मी सांगेल नक्कीच. मग पेपरला गेलो. पेपरला पण नेहमी सारखे मार्क आले नाही, कमी झाले. 88, 1-2 जरा साध्या चुका झाल्या होत्या. सरांनी फोन केला किती आले, म्हणलं 87, 2 वाढू शकतात म्हणले. पण त्यातलं एकच वाढला. सर म्हणले होईल, काय टेन्शन नाही, होईल आरामात. मला टेन्शन होतं. 131 टोटल झालेली. म्हणलं अख्ख्या वर्षात एवढे टोटल कमी कधीच नाही राहिलं माझ्या एका पण मला. पण जरा टेन्शन होतं, होईल का नाही होईल का नाही. मग माझ्या मित्रांनी मेरिट काढलं होतं, त्यात बसत होतं. मग जरा टेन्शन फ्री झालं. मग काल एक दिवस निकाल लागला, एवढं खुश झालो. आईचा चेहरा बघून एवढं भारी वाटलं. म्हणजे सर्वांनी मला खूप टोमणे मारले त्याच्यावरून, तुला खूप मस्ती हे की नाही का, तू जेल सोडतोय काय असं ऍड करतोय. पण मी एकतर माझ्या आईला शब्द दिला होता. मी ज्यावेळेस 6.5-7 वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील एक्सपायर झाले होते. तिथून पुढे खूप संघर्षाचा काळ होता. काही वर्ष फायनान्शियल कंडिशन खूप बिकट होती, आणि माझी आई आमच्याकडे बघून कशी तरी जगत होती. मग डोक्यात सारखं तेच यायचं. मग मी ज्यावेळेस आजारी होतो ग्राउंड मारूस तेव्हा पण जिकडे जाईल तिकडे मला फक्त माझ्या आईचा चेहरा समोर यायचा की मी माझ्या आईला शब्द दिलाय, तुला सोडून जाणार नाही. जेल तशी चांगली पोस्ट होती, पण त्याची दर 4-5 वर्षाला बदली राहायची मला माहिती होतं. म्हणून मी तो विषय सोडला होता. मी म्हणलं माझ्या आईला शब्द दिला होता, मी तो पूर्ण करणार. मला काही करायला लागले, पळता पळता जीव गेला तरी चालेल, मी एवढंच विचार करत होतो. मी आईला शब्द दिला तर तिथून माघार नाही घेणार. मी तीच डोक्यात ठेवतो की लहानपणापासून किती काय काय केलं आईने माझ्यासाठी. म्हणजे वडील नसताना पण एवढं जर एखादी करू शकते तर मी एवढं नाही करू शकत की फक्त एक पोस्ट सोडायची. आणि असं पण नाही की होणार नाही. मी फक्त एकच विचार करायचो, जर एवढं केलं माझ्या आईने माझ्यासाठी तर फक्त एक पोस्ट सोडायची आणि इथं होईलच असा मला कॉन्फिडन्स होता. मग मी त्यामुळे मला काय वाटलं नाही वाईट मी पोस्ट सोडले वगैरे काही त्याचं. मी एकदम टेन्शन फ्री होतो. मी जरी आज पोलीस झालो नसतो ना तरी पण मला त्या गोष्टीचं गम वाटलं नसतं, कारण मी फक्त ते माझ्या आईसाठी केलं होतं. मग त्या गोष्टीचा मला अभिमान आहे की मी फक्त माझ्या आईसाठी केलं. बाकी माझे जेव्हा मी काल आईचा डोळ्यात अश्रू बघितले, आनंद अश्रू, तेव्हा सगळं जग जिंकल्यासारखं वाटलं. असं वाटलं काहीच राहिलं नाही आता आयुष्यात, हाच दिवस फक्त बघायचा होता. बाकी माझे काही मित्र आहेत तिथं, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यातले काही 1-2-3 मार्कांनी राहिले, 2-3 मार्कांनी राहणार म्हणजे त्याचा कधी अभ्यास कमी नसतो. काही सुखात किंवा नशीब म्हणायचं त्याच्यामुळे राहतात. पण मला तरी वाटते ते माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत. ते येणाऱ्या काळात नक्कीच टॉप मारतील. त्यांना वाटेल तिथं फॉर्म टाकून. त्यांच्यावर खूप विश्वास आहे माझा. धन्यवाद विशाल. आजपर्यंत झालेला प्रवास त्यानं अतिशय समर्पकपणे या ठिकाणी मांडला. यापुढेही आईबद्दल अशीच भावना राहून आयुष्यभर आईची काळजी घ्यावी अशी त्याला विनंती करतो. यानंतर
आपल्या साने चौक कृष्णानगर येथील संचालक आपले सिद्धार्थ पराड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. सर्वांना नमस्कार. मला तुम्ही पाहिलं असेल 1-2 वेळा इथं पण हृदय शिकवताना. तर आज ह्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर असं वाटतंय बघा, आपण लहानपणापासून किंवा कोणा IPSच्या वगैरे खूप प्रतिक्रिया ऐकतो, व्हिडिओ बघतो, कोणी कुठून पोहोचलं, कोण स्टँडवर झोपलं आणि मग ती प्रेरणा आपल्याला येते. पण ती प्रेरणा मला वाटत नाही काही दिवस राहते, एखादा महिना राहते, आपण विसरतो आणि पुन्हा नेहमीसारखं जगतो. परंतु आज ह्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्या मुलांच्या डोळ्यापेक्षा आपल्या डोळ्यात पाणी येतं पटकन. कारण असं होतं बघा, तुम्ही जरी मित्र असताल तरी बऱ्याच वेळा मुलं असे मोकळे होत नाहीत. पण ह्या आनंदाच्या क्षणी ह्या ज्या प्रतिक्रिया आल्यात त्या सगळ्या मनापासून आल्यात, आतून आल्यात आणि ते पाहून खरंच बरं वाटलं मला. सरांचं कौतुक या करता, कारण जे टॉपची मुलं आहेत ते मारतात कसे पण, ते वरचे बिवडे असतात, ते वरती असतात. परंतु पहा, इथपासून सुरुवात आहे आपली 28-20 पासून, पण न लाजता ते इथपर्यंत येत आहेत आणि सांगतायत, हे खरं यश आहे. त्याकरता सरांचं खरं कौतुक करायला पाहिजे. कारण गणित विषय वाटतो आपला सोपा, बुद्धिमत्ता वाटतं सोपा, अरे मी सहज मारेल, परंतु पेपरला गेलं ना काही ना काही होतं आपल्याकडनं. त्याकरता सरांचं कौतुक आणि या सगळ्यांचं कौतुक. तुम्ही ते पोहोचलात आणि हे बी सांगतो, तुमच्यात पण खूप सारे टॅलेंट आहे, ते पुढे येणारच आहे. नशिबाने आपला कधी साथ दिली असते, कधी नसते, आपल्या मागे राहावं लागतं, परंतु सोडायचं नाही आपला. जसं आपण 1-2 पिक्चर पाहिले असे, पुन्हा उठायचं, नाही आलं पुन्हा उठायचं, तोपर्यंत उठत राहायचं जोपर्यंत आपलं यश मिळत नाही. आणि एक दिवस ते यश आपला मिळेल, कारण तेच खरं आनंदाचे अश्रू आहेत, बरोबर की नाही. सगळ्यांनी आपल्या आई वडिलांचं कौतुक केलंय, मित्रांचं कौतुक केलंय. तर एक गोष्ट मला अशी जाणवतीये, तुमचे मित्रमंडळी खरंच खूप इम्पॅक्ट करतात. ह्या सगळ्यांच्या बोलून तुम्हाला हेच जाणवलं का मित्रमंडळी तुम्हाला किती साथ देतात, किती पॉझिटिव्ह ठेवतात. त्याच्यामुळे आपण मित्रमंडळी निवडताना पण नक्कीच काळजी घेतली पाहिजे, जे आपल्याला इन्स्पायर करतील, पुढे जायला मदत करतील. पण आपण वरती गेल्यावर परत त्यांना वरती आणायचा आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. व तुम्ही पण आमच्या सोबत या, सगळे मिळून एकमेकांना साथ देऊया. कारण मग असं नको भांडण व्हायला, अरे मग तू पण आला मी पण इथं आलो, तुम्ही जा खाशील का काय, असं पण नको व्हायला. एकमेकाला विचार करून एकमेकाला साथ द्या, सगळ्यांनी पुढे या आणि नक्कीच तुम्ही सर्व यश मिळवाच. आणि यश मिळवल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल त्यावेळेस कुटुंबाला विसरू नका. आज आपण कुटुंबाला धन्यवाद देतो, नंतर कुटुंबाला थोडं दुरुस्त होतं आपलं. कुटुंबाला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळी विसरू नका. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद सर. लवकरच 2-3 दिवसात पुन्हा एकदा आपल्याला भेटणारच आहोत. पुणे सिटीचा रिझल्ट डिक्लेअर होईल आणि याच्यापेक्षा निश्चितच जास्त संख्या त्यावेळी असेल अशी मी खात्री व्यक्त करतो. आणि शेवटचं आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्या अकॅडमीच्या संचालिका सौप्रज्ञा मॅडम यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन व्यक्त करा. तर आपण सर्व विद्यार्थ्यांचं यश इथं आपण साजरं केलेलं आहे. तर तुम्ही वेळात वेळ देऊन उपस्थित राहायला सर्व विद्यार्थी, म्हणजे आग्रहाचं निमंत्रण होतं सगळ्यांना, तर वेळ दिला, त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. परत तुम्ही त्यांच्या बोलण्यातून जी प्रेरणा घेतली त्याच्यातून प्रेरणा घ्या चांगली, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. कारण तिथून इथपर्यंत येण्याचा प्रवास जो आहे तो तुम्हाला पण करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला भावी आयुष्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहून जी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद.